यांचा 4 चरणाचा मागणी पर प्रकरणातला अभंग कीर्तनरूपी श्री कीर्तनी म्हणला. अभंग 4 चरणाचा आणि जगद्गुरु श्री तुकोबार आहे. भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा राहतात आणि देवाला आग्रहाचं मागणं मागताय. सप्ताहाचा 7वा दिवस गेली 33 वर्षाची अव्याहत परंपरा आहे. चांगली परंपरा टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. पण ती टिकवण्याकरता जी भाविक मंडळी आहेत, समस्त ग्रामस्थ, समस्त भजनी मंडळ, माता भगिनी, पुरुष मंडळी, आमची असणारी सर्व भजनी मंडळ, पेटी मास्तर, कारण हे होण्याकरता विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात बहुत सुकृताची जोडी. हे होण्याकरता काय लागतं? पेटी मास्तर तुकोबारा सांगतात मागे बहुता जन्मी हेची करीतो आलो आम्ही. आणि जगद्गुरु श्री तुकोबाराची परंपरा योगेश महाराज परमार्थ करण्याची ही कितवी पिढी आहे? आपल्या सर्वांचं भाग्य 375 वर्ष झाले. त्रिशतकोत्तर जगद्गुरु तुकोबाराचे सोहळे चालू आहे आणि या सोहळ्यापर्यंत आपण ही चालू ठेवले. तुकोबारा सांगतात एखादा मुलगा आहे, तो मुलगा काय सांगतो, मला काही करायची गरज नाही, माझ्या वडिलांनी खूप कमवून ठेवलं. पण जगद्गुरु श्री तुकोबारा सांगतायत माझ्या वडिलाची, माझ्या आपल्याकडून परमार्थ होत नाही. पिटी नसतं. आज माणसे बेजार आहे. सचिन महाराज कशा करतात, पाहुणे कशा करतात? एक प्रश्न विचारून जातो तुम्हाला, किती द्यायचंय आणि ते किती दिवस ठेवायचे हे कोणा घालतात? बाबा मी काय बोलतो करते बाबा सृष्टी मला एक प्रश्न विचारतो. गुरुजी हुशार पाहिजे की विद्यार्थी? गुरुजी विद्यार्थी झोपले गुरुजी हुशार पाहिजे आणि सचिन महाराज पोरही हुशार पाहिजे. पूर्वीची शाळा पुढे भरत होते पीटी मास्तर. आपल्या काळामध्ये पुढे भरायची शाळा लिंबाखाली. गुरुजीला जर करमलं तर गुरुजी काय करायचे? गुरुजी शर्ट काढून घ्यायचे, पुढे अटकायचे लिंबा. गुरुजीने शर्ट टाकला, लिंबाला बसले मस्त. हवेशीर हवागार सुखी आकाशितल शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. उघडे भूम गुरुजी बसले आणि तेवढ्यात एका विद्यार्थ्याला सांगितलं की गुरुजी लवकर या.
तो गेला त्याचा कार्यक्रम अर्धा आटोपला होता. त्याने खिडकीतून पाहिलं की साहेबाची गाडी आली शाळा चेक करण्याकरता. तू गरबड गुरुजीचं शर्ट काढले बसला. त्याचा अर्धा कार्यक्रम तसा सोडून ते वर्गात पळायला लागले. इकडं बाहेर शाळा भरली होती ना, गेटवरती गाडी येऊन उभा आहे. त्याला सांगायला येईपर्यंत साहेब तर गेटवर हजर झाले. पण गुरुजी हुशार होते. गुरुजी काही एका गावाचा पाणी पेल नव्हता. आपण साहेब म्हणतो की नाही बोलू नको 12 गावचं पाणी पेल. पण आम्ही किती गावचं पाणी पेले 1200 गावचं पाणी पेले. 20 गाव 30 गाव विकायला कसं बदल हे आता किती श्रीमंताला साहेब हजर झाले. गुरुजीला शर्ट घालायला काही वेळ सापडला. गुरुजीला गावचं पाणी पे इथले गुरुजी सोडून होतो. गुरुजी हुशार. गुरुजीला शर्ट घालताना आला पिटिंग नसतं. पण गुरुजी हुशार. गुरुजीनं काय केलं माहिती का, शर्ट घालायच्या भानगडीत नाही पाडा गुरुजी. गुरुजीनं सांगितलं विद्यार्थ्यांनो याला दंड म्हणतात, याला पोट म्हणतात, याला छाती म्हणतात, याला पाठीचा कणा म्हणतात. गुरुजीचा दंगा. शाळा तपासणी करता साहेब आलते ना, ते तर हँग झालं तुमच्या सांग. त्याने गुरुजीला सांगितलं भाऊलाही शाळा पाहिजे. पण विद्यार्थ्यांकरता कपडे काढणार पहिला मी गुरुजी या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुला. याला काय म्हणायचं, आम्हाला जळतंय हे असं होऊ नये. कांदे लावायचं आमच्या हातात आहे. बरं म्हणून लावणं आमच्या हातात आहे, पण येऊ द्यायचं कोणाच्या हातात. आता सांगितली गाडी, आता जिने काढली ते झाकी 2-4 पाणी होती काय करायचं. लावणं आमच्या हातात आहे, पण येऊ द्यायचं त्याच्या हातात. मग त्याने जर आमच्या प्रपंचामध्ये आमच्या जीवनामध्ये सुख समाधान जर प्राप्त हो वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, धर्मार्थ केला पाहिजे. तर धर्मार्थ होणं आज हे मागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य असावं लागतं. तू खूप बघायचा जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्म जन्मी
होतं घरी पट्टा लावून घास कापतो. इथं जर बेस म्हणलं तर कमर दुखवत. बरोबर आहे का? परमार्थ होण्याकरता करण्याची गरज. याण्याला पोरा मोठ्या समजा बाबा एकदा पोरं स्त्रीला लागलं का मग मी पण तो काय लोणचं घालायचं त्यामुळे मनचित मा मोडा ना तू परमार्थ होण्याकरता हे सचिन बाबा नेवसा तालुक्यात जर विचार केला मौलिक ज्ञानोबाईने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. परमार्थ किती वर्ष केलं याला महत्व नाही. परमार्थ किती वर्ष केलं याला महत्व नाही. तो कसा केला, हो किती बोलला, तो काय बोल, किती अभ्यास केला, पण परीक्षा किती सुचलं, किती चालला, कुठे चालला. तमाशाला चाललेलं भगवान तर आवडणार नाही. ठीक आहे, छावा पिक्चर जर पाहायला गेलं तर काय अडचण नाही. अंधार पार झाला गरज आहे, संस्काराची गरज आहे. भाग्यवान आहे मुलं आज पुढे बसली. हे तळकरी भाग्यवान आहे. तर इथून पुढे नवीन तळकरी तयार झाले पाहिजे. नवीन तळकरी तयार झाले पाहिजे. सप्ताहामध्ये तुम्ही 1 वर्ष 2 तळकरी तयार झाले पाहिजे. तरच त्या अन्नदानाचा त्या सप्ताहाचा उपयोग आहे. म्हणून संतांच्या विचाराने मिळेल शांती. आध्यात्मिक जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. तरुण पिढी ही देशाची संपत्ती आणि आदर्श तरुणच टिकवेल माझ्या छत्रपती राजाची संस्कृती. ही संस्कृती टिकवण्याकरता काळाची गरज आहे. संभाजीराजांचं जर आम्ही जीवन चरित्र जर पाहिलं तर काय हाल केले त्या व्यक्तीचे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आज जो अंधार आहे तो अंधार आम्हाला जर बाजूला करायचा असेल तर संतांच्या विचाराची गरज आहे. आज परमार्थ हा टाइम पास म्हणून चाललेला आहे. आणि जर गेलो ना बाबा लय मोठा बॉल लावला होता तो काय काम नाही घालला नाही. ही विचाराची गादी, ही उद्धार होणारी गादी आहे. ज्या गादीवरती खूप वक्त्याची खूप मोठी जबाबदारी. पण सध्याची परिस्थिती जर पाहिली तर खूप भयानक अशा प्रकारची. आणि इथून पुढच्या काळामध्ये आमच्याकडे किती एकर वावर आहे, किती संपत्ती आहे याला महत्व नसायचे नाही. पण त्या संपत्तीमध्ये जर परमार्थ असेल तोच खरा भाग्यवान आहे. परमार्थ जर त्या प्रपंचामध्ये नसेल तर तुमच्या संपत्तीला काहीच एक उपयोग नाही. त्या प्रपंचाला परमार्थाची जोड पाहिजे. म्हणून असं म्हटलंय त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेत जगाचे जीवनसूत्र श्री महालया. जिथं जीवनसूत्र लिहिलंय त्या ठिकाणी आमचं जीवनसूत्र बिघडता कामा नाही. मी एका ठिकाणी प्रवचन गेलो. सचिन महाराज मला ग्रंथ आण ना बाबा. तू म्हण बाबा डायरी घ्या नको डायरी नाही ना बाबा ग्रंथ लागेल ना. प्रवचनाला ग्रंथ लागेल ना. आता ते गेलं लोकांचं कल्पना घातलं थडकेत बांधेल राहत ते काय तो ग्रंथ. आता त्याला कधी उघडलाच नाही तो. काही माणसं ह्या वातावरणात येतच नाही शक्यतो. ते पाकाच्या पितर राहत आणि कीर्तनाला दिसला नाही रात्री. तू म्हणतो घरी पड्याला ठरलं काय काय नाही. मी मला ग्रंथ आण ना बाबा तिथे तुम्ही बाबा आहे आणि मग ते गेलं ते वरचं ठेवलं. त्यांच्या शक्तीनं आणलं तर काय आठवलं थोडं त्यांना काय उघडलं नाही. तो मी सूट करता